लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व नोडल अधिकाऱ्यांकडून निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला। त्या विषयाच्या अनुषंगाने आज जिल्हा नियोजन सभागृहात हा आढावा घेण्यात आला आहे। जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने करावयाच्या प्रतिबंधक कारवाईचा आढावा घेण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, पोलीस उपअधीक्षक विजय पाटील, सर्व उपविभागीय तहसील कार्यालयातील पोलीस स्टेशनमधील अधिकारी यावेळी उपस्थित होते। जिल्हाधिकारी स्वामी यावेळी म्हणाले, कायद्याने दिलेल्या अधिकाराचा सुयोग्य वापर करून कोणावरही अन्याय होईल असे वर्तन पोलीस प्रशासन किंवा महसूल दंड अधिकारी कार्यालयाकडून होणार नाही याची काळजी घेण्यात यावी। प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये कारणे दाखवत नोटीस बजावणे आवश्यक असून यात उपविभागीय व तालुका दंड अधिकाऱ्यांनी खात्री करणे आवश्यक आहे। कलम 144 अंतर्गत येणाऱ्या कारवाईत तातडीने आपल्या हद्दीत आदेश निर्गत करण्यात यावेत। गुन्हेगार बाबतीच्या स्थानिक पातळीवर माहिती घेण्यात यावी। निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाची ही संयुक्त जबाबदारी आहे। त्यासाठी त्यांनी परस्पर समन्वय राखावा। आपले कर्तव्य बजावण्यात कुचराई करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले। निवडणूक कालावधीत निर्देश पद्धतीने कामकाज पार पाडण्यासाठी संवाद आणि समन्वय सर्व यंत्रणेत आवश्यक असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर।